या रहस्य आणि तुमचं शरीर. तुम्ही वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित कराल तर तुमचं वजन कमी होणे शक्य नाही. वजन कमी करण्याची गरज निर्माण होणे याकडे तुम्ही आकर्षित होता. जास्त वजनाची स्थिती ही त्याविषयी विचार करण्यामुळे उत्पन्न झाली आहे. म्हणजे जाड होण्याविषयी विचार मनात आल्यामुळे झालेला आहे. लोकांना सांगितलं जातं की तुमची मेटाबॉलिझम मंदावली आहे, जेनेटिक आहे इत्यादी. परंतु ह्या सर्व गोष्टी जाड होण्याचे विचार मनात आणण्याचे बहाणे आहेत. यावर विश्वास ठेवत असाल तर तो तुमचा अनुभव बनून राहतो आणि मग तुम्ही जादा वजन या स्थितीत स्वतःकडे आकर्षित करता. अन्नामुळे वजन वाढत नाही, तर अन्नामुळे वजन वाढत आहे. या तुमच्या विचारांमुळे वजन वाढतं. बघूया पायरी पहिली. मागणी करा. तुमचं जे विशिष्ट वजन असावं असं तुम्हाला वाटतं त्याबद्दल स्पष्ट कल्पना असू द्या. ते आदर्श वजन आल्यानंतर तुम्ही कसे दिसाल याची प्रतिमा स्पष्ट करा. तसे फोटो मिळवा. त्याकडे पुन्हा पुन्हा नेहमी पाहत राहा. पायरी दुसरी. विश्वास बाळगा. असा विश्वास ठेवा की तुम्हाला हवे असलेले आदर्श वजनाचे तुम्ही झालेलेच आहात. तुम्ही अशी सतत कल्पना करत राहिलं पाहिजे. तुमच्या वागण्या बोलण्यातून हालचालीतून असं सतत जाणवत राहिलं पाहिजे की जणू त्या आदर्श वजनापर्यंत तुम्ही पोचलेलेच आहात. निदान तसा अभिनय तरी करा. तुम्हाला जे हवं असलेलं वजन ते तुम्ही वजन काट्यावर लिहून चिटकवा किंवा काही दिवस वजन करणं टाळा. जे हवं आहे, जे तुम्ही तुमच्या शब्दात, विचारात, कृतीत आणू इच्छिता त्याविरुद्ध असं काही पाहू नका, ऐकू नका, करू नका. तुमच्या सध्याच्या वजनाप्रमाणे कपडे खरेदी करू नका. विश्वास बाळगा की इच्छित वजनाचे तुम्ही होणारच आहात आणि त्या साईजचे कपडे घ्या. म्हणजे तुम्हाला आता वाटतंय की मी एम साईजची व्हायला हवी, तर त्याच साईजचे कपडे तुमच्याजवळ असायला हवे. नवीन कपडे तुम्ही आत्ताच्या साईजचे घेऊ नका. तुम्हाला आदर्श वाटेल असे वजन, बांधेसूद शरीर असलेल्या व्यक्तीचा शोध घ्या. त्याचं कौतुक करा. मनापासून प्रशंसा करा. जास्त वजन असलेल्या व्यक्तीसमोर आल्या तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. उलट तुमचं लक्ष लगेच वळवून आदर्श वजनाच्या व्यक्तीकडे किंवा पिक्चरकडे वळवा. त्याचा अनुभव घ्या. पायरी तिसरी. मिळवा. तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटलं पाहिजे. तुमच्या शरीराबद्दलच्या चांगल्या सकारात्मक भावना अनुभवत राहा. स्वतःचं वजन योग्य असण्याची जाणीव ही खूप महत्त्वाची आहे. स्वतःबद्दलची नावड वाटेल असं स्थूल शरीर आकर्षित करतात. तुमच्या शरीरातील प्रत्येक इंच आणि इंचाची प्रशंसा करा. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या. तुम्हाला स्वतःच्या शरीराबद्दल छान वाटत असतं तेव्हा तुम्ही आदर्श वजनाच्या फ्रिक्वेन्सीवर असता. खाताना तुमचं पूर्ण लक्ष हे चावण्याकडे द्या. चव घेण्याच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनाला अजिबात इकडे तिकडे भरकटू देऊ नका. आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. अन्नाची चव, स्पर्श, सुवास या सर्व अनुभूतीचा आनंद घ्या. अन्नामुळे आपलं शरीर अशा प्रकारे आदर्श घडवू शकतं. आपल्या आदर्श वजनावर लक्ष केंद्रित करा. यासाठी किती वेळ लागतो? वेळ ही गोष्टीचं अस्तित्व नाही. ही संकल्पना एकदा का स्वीकारली की तुमच्या लक्षात येईल की जे तुम्हाला भविष्यात हवं आहे ते आधीच अस्तित्वात आहे. खरं तर युनिव्हर्सला विश पूर्ण करायला जरासुद्धा वेळ लागत नाही. जो काही उशीर तुम्हाला जाणवतो तो तुम्हीच केलेला उशीर असतो. विश्वास ठेवण्यात, जाणवण्यात किंवा ती गोष्ट तुमच्या जीवनात आधीच आहे असं अनुभवण्यात, जे तुम्हाला हवं आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला नेऊन ठेवण्यासाठी जो वेळ लावता तो वेळ हा असतो. जेव्हा तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवर म्हणजे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर स्वतःला पोचवता तेव्हा ताबडतोब तुम्हाला हवी असलेली गोष्ट प्रकट होते. छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा विश्वास वाढवण्यासाठी. उदाहरणार्थ एखादी कॉफी किंवा एखादं चॉकलेट. रोज म्हणा मी नशीबवान आहे, मला एकोपाठ एकानंतर एक सर्व गोष्टी मिळत जातात.